आदरणीय न्यायमूर्ती बी.डी. कुलकर्णी अर्थात बंडोपंत कुलकर्णी आपण सोलापूरवरून आलेले आहात। ज्युडिशरी या क्षेत्रामध्ये आपण 1999 पासून कार्यरत आहात। याचबरोबर सध्या आपण सहधर्मादाय आयुक्त आणि सह आयुक्त लातूर या ठिकाणी कार्यरत आहात। संत साहित्याची आवड असल्याचं आपल्याला त्यांच्या एकूण ह्या कार्यक्रम यांच्या एकूण करिअरवरून जाणवतं। कारण ज्ञाना तू का एक चोखा आणि मुक्त हे त्यांचा अभंग निरूपण संग्रह आहे, तो प्रकाशित झालेला आहे। याचबरोबर मनसूर तरु हा त्यांचा कविता संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे। असे खूप महान वक्ते आपल्याला या सत्रामध्ये लाभलेले आहेत। मी त्यांना विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं। प्रथमतः माझे सद्गुरू जंगली महाराज तसेच पंढरी दैवत पांडुरंग यांना वंदन करतो। शिवाय व्यासपीठावर बसलेले सन्माननीय माझे मित्र नाईकडे सर, डुंबरे सर तसेच व्यासपीठावर उपस्थित तसेच माझे श्रोते, आपल्या नतमस्तक होऊन मी माझी भूमिका मांडतो। प्रथमतः कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्यांचे मी आभार मानतो। आणि चौथे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन आयोजन उत्कृष्टरित्या केल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन। प्रथमतः मी सांगू इच्छितो की मी काय फार मोठा वक्ता नाही, पण संत साहित्याला पुढे घेऊन जाण्यासाठी एक अभ्यास माझा चालू आहे आणि माझे सर्व सहकारी मला मदत करतात। दुसरी आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे माझी मातृभाषा कन्नड आहे, त्यामुळे तुमच्यासारखं पुण्यासारखं मराठी मी नाही बोलू शकत, त्यामुळं मला समजून घ्या। हे तसं पाहिलं तर हे चर्चासत्र नाही आहे, कारण इथे आपण कोण्या विषयावर म्हणजे फक्त भूमिका मांडण्यासाठी संत साहित्य संमेलन का घ्यायचा, विश्वात्मक संत साहित्य संमेलन का, असा त्यामागची भूमिका काय हे मांडण्यासाठी हा विषय ठेवलेला आहे। कारण हे आपल्यापर्यंत पोचावं आणि आपणही संत साहित्याचा जी पालखी आहे आपणही त्याची धुरा व्हावी आणि ह्या दृष्टिकोनातून हा विषय आपल्यापर्यंत आणण्यासाठी त्यासाठी मी भूमिका मांडण्यासाठी मी इथे उभा आहे। प्रथमतः असा विषय असेल की अनेक साहित्य संमेलन होतात, त्यामध्ये संत साहित्याचाही चर्चासत्र असतात। मग इतकं असताना सुद्धा विश्वात्मक संत साहित्य संमेलन का, मग संत साहित्य संमेलन वेगळं असायला कारण काय? तर यामागची भूमिका अशी की साहित्य संमेलने होतात, त्यामध्ये अनेक विषय, अनेक साहित्यामध्ये अनेक प्रकार आहेत। ते प्रकार मांडत असताना त्यांना प्रत्येकाला वेळ द्यायचा असतो। मग त्यामध्ये संत साहित्याची चर्चा होत असते साहित्य संमेलनामध्ये, पण ती चर्चा साधक वादक असते। त्यामुळं ती साधक वादक चर्चामुळं जितकं संत साहित्य लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे तितकं ती पोहोचत नाही। त्यामुळं हे संत साहित्य हे आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत न्यायला पाहिजे पूर्ण, आणि त्याची व्याप्ती कळायला पाहिजे, हा उद्देश त्याच्यामागे आहे। संत साहित्य तसं हे अमृत आहे, कारण जे आध्यात्मिक साधना ही कर्म, उपासना भक्ती व ज्ञान या साधनतरीवर अवलंबून आहे। तेच अध्यात्माचं मूळ आहे म्हटलं तरी चालेल। मग कर्म, उपासना, ज्ञान या सार्थ व सुखमय जीवनाची मेढ आहे संतांनी आपणाला निक्षून सांगितलेलं आहे। संत ज्ञानमौली हे कर्माबद्दल सांगताना सांडिसी गृहाश्रम का सांडिसी क्रियाकर्म, कासया कांडिसी कुणीचे धर्म, आहे ते वर्म वेगळेची, असं माऊली सांगते। मग तुकोबराय सांगतात, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा। येथे संत कर्म साधना सांगतात,
लोकभावना ओळखून जनसेवेचे कर्म करणे व कर्तव्य कर्म करणे हे सार्थ जीवनाची पायाभरणी आहे असे आपणाला संतांनी सांगून गेलेलं आहे. हा विचार सर्वांपर्यंत नेण्यासाठी हे संत साहित्याची संकल्पना. उपासनेबद्दल माऊली सांगते, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. तुकाराम म्हणतात, अवघाचे संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. आता ही तसं जर पाहिलं, अवघाची संसार सुखाचा करीन माऊली म्हणते, म्हणजे माऊली संपूर्ण काही ठराविक लोकांचा विचार नाही करते, ते संपूर्ण विश्वाचा विचार करते. संपूर्ण विश्वाचा विचार करत असताना त्यांनी कोणतेही जाती भेद प्रथा पंथ वगैरे काही मानलेलं नाही. संपूर्ण विश्वासाठी त्यांनी आपलं निर्धार केलेला आहे. मग हे साधे लोक आहेत का? मग ज्ञान माऊलींनी तुकोबरायांनी यांनी अवघा संसार सुखाचा करेन हे जेव्हा विचार मांडला, याचा अर्थ असा की त्यांच्याकडे तितकी आध्यात्मिक शक्ती होती. म्हणजे ईश्वराशिवाय कोणीही किती विज्ञानाला कितीही जर फाटे फोडले, आज विमान जरी तयार केलं, म्हणजे सगळे यंत्र जरी तयार केले, मोबाईल तयार केले, पण तरीही आपण पंचतत्वाच्या बाहेर जाऊन कोणताही वैज्ञानिक काहीच करू शकत नाही. त्याला पंचतत्वाची साथ घेतल्याशिवाय त्याला कोणतंच शोधी लावता येत नाही आणि नवीन काही तयार करता येत नाही. म्हणजे शोध कशाचा घेतला जातो? आपल्यातली वस्तू हरवलेली असेल तर त्याचा शोध घेऊ, म्हणजे जी वस्तू अस्तित्व आहे त्याचाच तो शोध घेतो, म्हणून तो शोधक ठरतो. त्यामुळे नवीन निर्माण त्याला करणं शक्य नाही आहे. फक्त लक्षात येतं की न्यूटनलाच तो सफरचंद अनेक वेळा खाली पडला, पण न्यूटननी त्यातलं मर्म ओळखलं आणि त्याने ती गुरुत्वाकर्षणाची शक्ती दाखवून दिली, त्याचे सूत्र मांडलं. तसं शोध हा फक्त मर्यादा आहे, शोधाला मर्यादा आहेत, पण निर्माण हा ईश्वरच करू शकतो. त्यामुळं माऊली म्हणते की अवघाचा संसार सुखाचा करेन, म्हणजे माऊली ही ईश्वर तत्वच आहे, तुकोबराय हे ईश्वर तत्वच आहेत. म्हणून त्यांनी इतकं निक्षून निर्धाराने आपले वचन इथं उद्घोषित केलेले आहे. आणि आणखीन एक त्यांनी सांगितलं, ज्ञान हा साधंतरीवरचा ज्ञाना वाचून काहीच घडत नाही. म्हणजे हे नवीन निर्माण सुद्धा ज्ञानानेच घडतं. स्वरूप ज्ञान हे त्यामुळंच अध्यात्मामध्ये सगळ्यात वरचं साधं स्वरूप ज्ञानाला आहे, ते याच कारणाने आहे. माऊली म्हणते, वाचून ज्ञाने विणय एके उपाय करशी तितके तेही गुंपिशी अधिके आंधळेपण. म्हणून आपण ज्ञानाचा शोध आपण घ्यायला पाहिजे, ज्ञान मिळवायला पाहिजे. उगीच म्हणजे कशाच्या तरी मागे धावत असताना आपलं जीवन सार्थ होणार नाही. आपल्या अध्यात्म हे जीवन सार्थ करण्यासाठी आहे. त्यामुळे ज्ञानाच्या मागे ज्ञान मिळवण्यासाठी आपण धडपडलं पाहिजे अशी माऊली सांगत असते. हे सगळं संत साहित्यामागे म्हणजे विश्वात्मक संत साहित्य संमेलन हे घेण्यामागे हे एक आमचा उदार हेतू आहे. आणखीन एक आता पुढचा प्रश्न म्हणजे भजन. आपण सगळेजण कदाचित भजन अटेंड केलेले असतील, सगळीकडे भजन गायले जातात आणि ते भजन संतांचे अभंगाचे 99% संतांचे अभंग गायले जातात. आपण जर पाहिलं ते आपण असा विचार करतो कधी की संतांनी फक्त एखादी चांगली सुसरावी अशी त्याला चाल देऊन फक्त गाण्यासाठी भजन निर्माण केले, अभंग लिहिले? तर नक्कीच नाही. संतांनी लोक शिकवण आणि मार्गदर्शन परत अभंग लिहिलेले आहेत. तर त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. आपण जेव्हा भजन ऐकतो कुठेही तर तेव्हा भजन गायले जातात. भजन गात असताना भजन गाऊन पूर्ण झाल्यानंतर कोणीही त्यातल्या शब्दावर विचार करत नाही की मी कसा गायलो, कशी ताळ आळवली आणि कशी चाल दिली, याच्यावर चर्चा होत असते. तो चुकला, तो समेवर नाही आला, ह्या गोष्टी चर्चा असते. पण संतांनी हा अभंग असा का लिहिला, कशामुळे लिहिला, त्याच्या मागचं प्रयोजन काय, हे ह्यावर कधी विचार केला जात नाही. आणि विचार करत नसल्यावर आणि सांगायचं म्हणजे जेव्हा भजन अभंग गातात ते अभंगाबद्दल त्यांना जरी विचारलं तरी ते काही सांगू शकत नाही. मग असं हे त्यांना त्याचं ज्ञान मिळायला पाहिजे. जे गाणारे, ऐकणारे, वाजवणारे सगळे आहेत यांनी जर ते ऐकणाऱ्यांनी
गाणाऱ्यांनी वाजवणाऱ्यांनी सगळ्यांनी त्यातले शब्द जाणून त्यातला संतांचा भाव ओळखून जर ते भजन केलं तर संतांना अपेक्षित फलश्रुती त्यातून निश्चित मिळेल असं मला वाटतं. मग त्यामुळं ही संत साहित्य संमेलनामागे निव्वळ पूर्णपणे संत साहित्यावरच चर्चा व्हावी हा उद्देश त्याच्या मागचा आहे आणि ही एक भूमिका त्यामागे आम्ही घेतलेली आहे. आता प्रश्न असा की विश्वात्मक संत साहित्य संपूर्ण आता इथं अनेक धर्म पंथ जात भरपूर आहेत, आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये व्यापलेले आहेत. तर आपण विश्वात्मक संत साहित्य यायचं कारण म्हणजे की त्याचं मूळ जे आहे आपल्या उपनिषदामध्येच येतं की तिथं म्हटलेलं आहे ओम पूर्णमिदम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जे शून्यातून निर्माण शून्यातच राहिलं आणि परत शून्य होऊनच राहिलं आणि अनंत आहे हे आपलं उपनिषद. म्हणजे जितक्या काही धर्म जाती पंथी वगैरे सगळ्या इथं व्यापलेल्या आहेत ह्या सर्व तिथूनच त्या शून्यातून निर्माण झालेल्या आहेत. वृत्ती वाईट असू शकते पण त्यामुळे प्रत्येक धर्माला नाव ठेवायचं कारण नाही. त्यातलं चांगलं जितकं आहे तितकं आपण घ्यावं. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये संत होऊन गेलेले आहेत. संतांनी आणि कोणीही संतांनी वाईट विचार मांडलेले नाहीत आतापर्यंत. ज्यांना सगळ्या एकाच प्रवाहामध्ये कुठेतरी फक्त मांडणी वेगळ्या प्रकारची असेल पण शेवट सगळ्यांचा सारखा आहे आणि प्रत्येक दोन तिथंच मिळतो, एकाच ठिकाणी येतो आणि ते म्हणजे ईश्वर तत्वावर. त्यामुळं सर्व धर्म त्यामध्ये असावेत म्हणून आणि सगळ्यांचे विचार एकमेकांना सांगून प्रत्येक रूढी परंपरा वेगळ्या म्हणजे ते प्रत्यक्ष आचरण वेगळं असेल. काही प्रार्थना कोणी असं करत असतील, कोणी हात जोडून करत असतील, कोणी ज्याने करत असतील, पण भावना त्याच्या मागची भावना जी आहे ते ईश्वर प्राप्तीचीच आहे. ईश्वर कृपेचीच अपेक्षा त्यामध्ये दडलेली आहे. त्यामुळं सर्व धर्म त्यामध्ये सामायिक असावे असे सगळ्यांचं एकमत होतं आणि तशी अपेक्षा आहे. म्हणून आता राहिला प्रश्न असा की आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आमचे डुंबरे सर आहेत, त्यांनी सहज अशी कल्पना मांडली की आपण विश्वासक संत साहित्य संमेलन घ्यावं, संत साहित्य संमेलन घ्यावं आणि ते पूर्ण संत साहित्य संमेलनाशी साहित्याशीच निगडीत असावं. त्यावेळेला मग नायकडे सर म्हणा, खांडगे सर, गोसावी सर ह्या सगळ्यांनी ती कल्पना उचलून धरली. उचलून धरल्यानंतर ते मग घ्यायचं तर मग काय करायचं ह्याच्यावर विचारून सगळ्यांनी मग आपापला भाग मग आपापली त्यातली जो काय असेल सहभाग नोंदण्याचा प्रयत्न करण्यास तयार झाले. त्यामुळे सर्वांनीच्या प्रयत्नातून हा विश्व साहित्य संमेलन घेण्याचं ठरलं. मग त्यामुळे आम्ही कोल्हापूर येथे 14, 15, 16 अशा 3 दिवस विश्वात्मक संत साहित्य संमेलन घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी थोडीशी कोविड ओमिक्रॉन याची छाया आहे, त्यामुळे पाहूया काय होतं ते. पण हे सगळं संत साहित्य म्हणजे हे अमृत गंगाजल संत साहित्य लोकांना देण्यासाठी जसं म्हणजे प्रत्येकाने आपापला भाग उचलावा की संत म्हणतात काग विष्टेचे झाले गावी वाहते लेंडी वळत गंगेशी मिळता गंगा जळ काग विष्टेचे झाले पिंपळ तयाचे निंदे कोण म्हणे. तसं हे गंगाजळ आहे, संत साहित्य हे गंगाजल आहे. त्यामुळं ज्यांना ज्यांना येतील ते सगळे गंगाच होऊन जातील अशी एक भावना समोर ठेवून आम्ही हे संत साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याची पताका आम्ही अध्यक्ष म्हणून गोसावी साहेब यांच्या खांद्यावर दिलेले आहे. आम्ही सर्वजण त्याचे पाईक म्हणून वाहून येत आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी त्यामध्ये तन मनाने सहभागी व्हावं आणि आपणही त्याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे. आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणल्याप्रमाणे कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टने हे संत वचनाचं सार्थकता पूर्ण केली आणि त्यांनी आम्हाला इथं
सामावून घेतलं आणि बोलण्याची संधी दिली. कारण एक साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाला ससा जवळ करत नाही. त्यामुळं त्यांनी तर संधी दिली. त्यामुळे मी त्यांचे आभार आणि माझी भूमिका म्हणून मी माझी रजा घेतली. जय हिंद, जय हिंद. रामकृष्ण हरी. अवघाची संसार सुखाचा करेन. माऊली काय सांगते? अवघाची संसार सुखाचा करेन, आनंद भरेन तिन्ही लोक. आणि पुढे जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन मायरा आपुल्या. या विश्वात्मक संत साहित्याची जी भूमिका, सर मला या ठिकाणी असं नमूद करायचं की एक उल्लेख झाला की एक साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाला जवळ करत नाही. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेव. आम्ही त्या कुळीतले आहोत. त्यामुळे हे साहित्य संमेलन करत असताना जो काय अनुभव आलाय त्याचा जास्तीत जास्त वापर विश्वात्मक साहित्य संमेलनासाठी करण्याची संधी आम्हाला दिलीत. आम्ही आपले ऋणी राहू. आणि विश्वात्मक साहित्य संमेलनाच्या संदर्भात ज्ञानेश्वर माऊली गारण घेऊन माहेरा जाते हे लक्षात घ्या. पंढरीची दिंडी म्हणजे माहेरी जायचं हक्काची जागा आहे. विश्वात्मकचा अर्थ असा आहे की हे विश्व अनंत कोटी ब्रह्मांड, हे एक ब्रह्मांड, ही अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. प्रत्येक विश्व वेगळं आहे. तरी देखील माऊली अवघाची संसार, या अनंत कोटी ब्रह्मांडाचा संसार यशस्वी करण्यासाठी माझ्या हक्काच्या जागी जाऊन मी गाणं गाणार. त्या अर्थाने हे विश्व साहित्य संमेलन ती भूमिका घेऊन पुढे जात आहे असं मला वाटते. आणि विश्वामध्ये जो आक्रोश, जे भूकंप, जे दुश्मनी झाली आहे एकमेकाची, जो शस्त्राचा प्रचंड वापर चाललेला आहे आणि त्यातून निर्माण होणारे अनेक व्याधी आहेत, युद्ध आहेत, ह्या सर्वांना संतुलित करण्यासाठी विश्वात्मक साहित्य संमेलन हे गरजेचं आहे अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. आणि माझ्यासारख्या एका छोट्या साहित्य संमेलन करणाऱ्या व्यक्तीला आपण पुढे घेऊन ही भूमिका या व्यासपीठावर येऊन मांडलीत, याबद्दल कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मी आपले आणि या सर्व श्रोत्यांचे आभार मानतो.